राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून पिंपळा चौरे येथील विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून कामाचे उद्घाटन राजूभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले। यामध्ये 11 केव्ही वाहिनी, लघुदाब एरियल बंच केबल वितरण, रोहित्र उभारणी करणे यासाठी 54 लाख, महादेव मंदिर परिसरातील मजबूतीकरण आणि पेवर ब्लॉक करणे यासाठी 50 लाख, मारुती मंदिर पर्यंत सीसी रोड आणि नाली बांधकाम 20 लाख, मारुती मंदिर परिसर पेवर ब्लॉक करणे 13 लाख, युवकांसाठी व्यायामशाळा आणि टीन शेड यासाठी 11 लाख असा भरघोस निधी आमदार नवघरे यांच्या प्रयत्नातून पिंपळा चौरे येथील विकासासाठी उपलब्ध झालाय। त्यामुळे पिंपळा चौरे येथील नागरिकांनी आमदार नवघरे यांचा ढोल ताशाच्या गजरात नागरी सत्कार केलाय आणि आभार व्यक्त केले। लाडकी बहीण योजनेमुळे पिंपळा चौरे येथील महिलांच्या वतीने आमदार राजूभैया नवघरे यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सभापती तानाजी बेंडे, सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे, तालुका अध्यक्ष त्र्यंबक कदम, वाखारीचे सरपंच गजानन ढोरे, इम्रान भाई, बाळा बांगर यांच्यासह गावकरी उपस्थित होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मागच्या 3 वर्षापासून सातत्याने जो लाईनचा प्रश्न होता, पिंपळा चौरेमध्ये जाऊ द्या, मुडीमध्ये जाऊ द्या, बगळतमध्ये जाऊ द्या, एकच प्रश्न उभा राहत होता की बाबा आपल्या इथल्या लाईनच्या बाबतीमध्ये ओव्हरलोड झाल्यामुळे आपण तिथं ट्रान्सफॉर्मर नवीन लागत होता। त्यासाठी आपण मुडीला 33 केव्हीची लाईनच्या बाबतीमध्ये बोललो, एक 33 केव्ही मंजूर केला, एक मुडीला केला, बाबुळगावला एक अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर केला आणि आपण दुसरी जे 33 केव्ही होता ते मुडीला बसविण्यासाठी आपण प्रयत्न केला। मुडीचे ते आपण सँक्शन केलं 2 वर्ष सातत्याने पाठपुरावा करून, पण त्याचं टेंडर हे सगळ्या महाराष्ट्राचं एकच लागणार म्हणून लेट होत गेलं। पण आज आपण बघत असताल की त्याच्यातून आपण मार्ग काढला। डीपीटीसीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला बजेट होतं 3.5 कोटी रुपयाचं पडवळ साहेब, आणि त्या 3.5 कोटी रुपयामधून आपण जवळपास आपल्या वसमत सिटी लाईनसाठी आपण 1,95,00,000 रुपये घेतलेत। म्हणजे दुसऱ्या 5 तालुक्याच्या पेक्षा जास्त आपण निधी घेतला, 2 कोटी रुपये जवळपास आपण आपल्या इथे घेतले आणि 55 लाख रुपयामध्ये आपल्या एमएससीबीची लाईनचं काम आपल्याला केलं। त्यासाठी मी आभार मानतो आमच्या इम्रान भाईचे की त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मदत केली। आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्टी इंजिनियर असतील, त्यांनी मदत केली आणि त्या माध्यमातून आपण या 55 जवळपास लाख रुपये खर्च करून आपल्या येथील जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत, आपल्या बाबुळगावच्या 33 केव्ही वरून आपण जवळपास इथले 100 ट्रान्सफॉर्मर जोडावे, 50-60 ट्रान्सफॉर्मर आपले बाबुळगावला जोडणार आहेत। त्याच्यामुळे इकडचा लोड आपला सगळा जवळपास कमी होणार आहे आणि मुडी आणि बगळतचा प्रश्न सुद्धा एका पिंपळ्याच्या बाबुळगावच्या कामामुळे आपला भविष्यातला या सीझनचा तरी मिटणार आहे। दुसरं आपण 33 केव्हीच्या प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।